नाशिकमध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षा चालक जखमी झालाय। गोदा पार्क जवळच्या पुलावर हा रिक्षा चालक स्टंटबाजी करत होता आणि त्यावेळी रिक्षा पलटली आणि ह्या घटनेत रिक्षा चालक जखमी झालाय। ह्या पुलावर मोटारसायकल आणि रिक्षांचं नेहमीच जीवघेणे स्टंट असे सुरूच असतात आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडून। मुकुल, आपण बघतोय की नाशिकमध्ये या गोदा पार्क पुलावरती ही रिक्षेची स्टंटबाजी बघितली आणि ह्या रिक्षा चालकाला हा जखमी देखील झाल्याचं समजतंय। एकूणच अशा पद्धतीने नेहमीच ह्या पुलावरती असे स्टंट केले जात असल्याचंही समजतंय, काय सांगाल? मधुरा, हे सातत्याने म्हणजे दररोज संध्याकाळी याच पट्ट्यामध्ये तरुण तरुणी असतात। रोज तिथे त्यांची गर्दी जमलेली असते आणि अशाच पद्धतीने जे कॉलेजचे तरुण आहेत त्यांची हुल्लडबाजी तिथे सुरू असते, स्टंटबाजी सुरू असते। पोलीस 1 ते 2 वेळा तिथे चक्कर मारतात, मात्र पोलिसांचा राबता नसतो। कुठल्याही प्रकारचा अंकुश पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी नसतो। जे कॉलेजचे विद्यार्थी करतात, स्टंटबाजी करतात, तशी स्टंटबाजी ह्या रिक्षा चालकाने केली आणि ती थोडक्यात म्हणजे त्याच्या जीवावर बेतता राहिलेली आहे। त्यामध्ये जे सहकारी 3-4 जण किरकोळ जखमी झालेले आहेत, मात्र सातत्याने ह्या स्टंटबाजीचा प्रकार हा जो पूल आहे तिथे म्हणा किंवा त्याच्या आजूबाजूचे रस्ते आहेत तिथे असतात। रोज संध्याकाळी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांची गर्दी असते, मात्र पोलीस कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। मात्र ही पोलीस का कारवाई करत नाहीये ह्या संदर्भात काही कळू शकलंय का? नाहीये, पोलीस तिथे जातात, 1-2 वेळा तिथे आपल्या खाकी वर्दीचा रोप दाखवतात। मागे एकदा गंगापूर पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत ते तिथे गेलेले होते, त्यांनी विद्यार्थ्यांना दम भरला होता, मात्र त्यानंतर पुन्हा तिथे कोणी फिरकत नाहीत। व्हॅलेंटाईन डे दिवशी पोलिसांची नुसते तिथे चक्कर झाली, मात्र त्या दिवशी देखील अशाच प्रकारच्या घटना तिथे वारंवार घडलेल्या आहेत। अनेक अपघाताच्या घटना देखील घडतात, मात्र पुन्हा एकदा मूळ विषय तिथेच येतो की तिथे पोलिसांचा जो राबता पाहिजे, पोलिसांचा जो कंट्रोल पाहिजे किंवा पोलिसांचा जो धाक पाहिजे तो बघायला मिळत नाही। नक्कीच नक्कीच या एकूणच प्रकारावरनं पोलिसांचा कुठेच धाक नसल्याचंच या निमित्तानं समोर आलंय। धन्यवाद मुकुल या संदर्भातल्या सगळ्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।